अनिकेत शेलार शो सीझन 2 मध्ये आपण आहोत। या स्पर्धेचे प्रणेते अनिकेत दादा शेलार यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। आज स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम दिवसातील दुसरी मॅच। सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। यश म्हात्रे आणि राकेश पाटील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। 3 षटकांचा हा सामना। स्ट्राइक एंडवर राकेश पाटील, नॉन स्ट्राइक एंडवर यश म्हात्रे ही सलामीची जोडी। गोलंदाजी ट्रॅकवर पहिले षटक हाताळण्याकरिता बाबेश। पॉवर प्लेचे षटक, दुसऱ्या मॅचला होती सुरुवात। पहिलाच बॉल, यावेळेस लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय। क्षेत्ररक्षक चुकी करतोय, चेंडू सरळ निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर। चौकाराकरिता पहिल्याच बॉलवर हा येतोय चौकार। 4 पहिला मोलाचा पहिला चौकार खूप महत्वाचा फलंदाजी करणाऱ्या बॅटरसाठी। आणि 4 धावा आल्यात, खातं खुलं केलंय राकेश पाटीलनं। यावेळेस पंच आमच्याकडे वळतायत। हा चेंडू स्वेर आहे, लेग बाहेरचा चेंडू पाहायला मिळाला। एक अतिरिक्त भरणा असेल। धावसंख्या 1 च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली 5। एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय। पहिल्याच बॉलवर चौकार आला, त्यानंतर स्वेर मारा पाहायला मिळाला। लाईन चांगली ठेवावी लागेल राकेश पाटीलच्या विरोधामध्ये, ज्या पद्धतीने हा फलंदाजी करतोय। यावेळेस चांगली लाईन, तुमच्याकडे लाईन लेन चांगली असेल तर मात्र प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणार राहतोय आणि त्या पद्धतीचा चेंडू मात्र हाताळला गेलाय। भावेश पुणे एकदा गोलंदाजी ट्रॅकवर। यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू घेऊन चाललाय सीमारेषेच्या बाहेर। राकेश पाटीलचा हा धमाका, षटकार 6। समाचार घेतलाय गोलंदाजाचा राकेश पाटीलनं। यावेळेस चांगला चेंडू, यावेळेस वेग दाखवला होता गोलंदाजानं। चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला आहे, त्याचं कारण बनलं निर्धाव चेंडू। धावसंख्या आपण पाहतोय स्थिर या अंकावर, 11 धावा पलकावर आहेत। एकंदरीत चेंडूंचा खेळ झालाय 4 चेंडू 11 धावा। गोलंदाज भावेश पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर। यावेळेस चेंडू बॅटचा स्पर्श घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। पहिल्या विकेटचं पतन होत असताना राकेश पाटीलला मात्र माघारी परतावं लागतंय। डगआउटच्या आश्रयाला लागणारा पहिला धक्का। धन्यवाद, शुभेच्छा आल्यात युवा नेता सागरजी बालेराव पारिवली यांच्या माध्यमातून आयोजनाकरिता आणि विशेषतः आई गावदेव पारिवली टीमसाठी शुभेच्छा आल्यात। खूप खूप धन्यवाद युवा नेता सागरजी बालेराव। तर विकेटचं पतन झालंय, राकेश पाटील माघारी परतला गेलाय। न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय राज आणि यश म्हात्रेला मात्र इथून भागीदारी प्रस्थापित करावी लागेल, पार्टनरशिपला दुजोरा द्यावा लागेल। धावसंख्या आपण पाहतोय 11 वर 1 अशी परिस्थिती। बॅटिंग करत असताना टॉस हारल्यानंतर आई गावदेवी पारिवली टीम
गोलंदाज तयार. यावेळी चेंडू हवेत आहे पॉइंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक बॅक टू बॅक दुसरा झटका लागतोय पारवी टीमला. लागणार हा दुसरा झटका. तर आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज हे कूलर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पॉन्सर केलं गेलंय. आकाश जाधव मोहिली क्रिशा मल्हारी 11 टीमचे ऑनर आहेत. त्यांच्या माध्यमातून हे स्पॉन्सरशिप आपल्याला लाभलं गेले. त्यांचं खूप खूप आभार. सर्व दात्यांचं पुण्याचे एकदा खूप खूप आभार. या स्पर्धेकरिता ज्यांनी खूप मुलाचं सहकार्य केलंय त्यांचं पुण्याचे एकदा आयोजकाच्या वतीनं खूप खूप आभार. चला टाइम वेस्ट करू नका. 2 षटकांसाठी आपल्याला 10 मिनिटं हा अवधी असेल. आपण जास्त वेळ दवडला तर आपल्याला तिसऱ्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक इनपेंटच्या आतमध्ये घ्यावा लागेल. ही ताकीद आम्हाला आयोजकांच्या माध्यमातून दिली गेली ते आपल्यापर्यंत पोहोचवतोय मी. न्यू बॅटर आपण पाहतोय विष्णू न स्ट्रायकिंगला असेल. आपल्याला 10 मिनिटांमध्ये 2 षटक कंप्लीट करायचे आहेत. या षटकाकरिता 6 मिनिटं आपण घेतली गेली. 4 मिनिटांमध्ये आपल्याला दुसरे षटक कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा आपल्याला तिसऱ्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक इनपेंटच्या आतमध्ये घ्यावा लागेल. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाज ट्रॅकवर आदेशला आणलं गेलंय. आदेश मात्र कोणता आदेश देईल बॅटरला. समोर यश मात्रेला आपण पाहतोय वंडरबॉब पारिवली. या इनिंग मध्ये पहिल्यांदाच आपण स्ट्राइक एंड वर पाहतोय. मागील हंगाम खूप चांगला राहिला होता यश मात्रेचा. त्यावेळी स्क्वेअर कटचा फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्या अबाक्या बाहेर चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. यश मात्रेचा हा बार चेंडू सीमा रेषा पार. चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. यश मात्रे त्यासाठी जाणला जातोय. क्रिकेटच्या बेसिकवर चांगली फलंदाजी केली जाते त्याच्या माध्यमातून आणि तो स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू पंचांचा बोट आकाशाकडे राहिलाय म्हणजेच विकेटचे इथे झालंय पतन. यश मात्रेला माघारी परतवलं गेलंय. काय गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. यश मात्रेच्या पाठोपाठ प्रणयला सुद्धा माघारी परतावं लागलंय. पडझड झाले मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं पतन.
यावेळेस काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये कमाल केली आहे आदेशनं. मी अगोदरच म्हटलं होतं की आदेश मात्र आदेश देईल का, तर आदेश दिलाय पारील टीमला. बॅक टू बॅक 3 झटके आणि हॅट्रिक साजरी केली जाते आदेशच्या माध्यमातून. कमालीची गोलंदाजी. एका पाठोपाठ तंबूच्या आश्रयाला फलंदाजाला पाठवलं या गोलंदाजानं. यावेळेस जोरदार अपील. ऑस्ट्रेलियाचा बाहेरचा चेंडूच्या पद्धतीने पंच इशारा करत आहेत. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 17-17. कमालीची गोलंदाजी. 6 धावा देऊन 3 विकेट्स, महत्वपूर्ण विकेट्स मिळवल्या गेल्या. यश मात्रीला बाद केलं, त्यानंतर प्रणय मैदानाच्या आतमध्ये दिला, त्याला सुद्धा दुसऱ्या चेंडूवर लगेच बाद केलं आणि अक्षय तिसरा फलंदाज ठरला. हॅट्रिक साजरी करत असताना आदेशला आपण मागील ओव्हरमध्ये पाहिलं. कमालीची गोलंदाजी. तिसऱ्या षटकाकरिता गोलंदाज आवेशला आणलं गेले. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय विष्णू. यावेळेस ऑन साईडला मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं पंपल झालंय. एक धावेचं रूपांतर मात्र दुसऱ्या धावेमध्ये करत असताना विष्णूला आपण पाहतोय. धावसंख्या 2च्या बढतीनं पुढे जात असताना आपण पाहतोय 19-19. विष्णू भोईरला मात्र हा स्कोरबोर्ड पुढे न्यावा लागेल. च्या पद्धतीने पडझड झाली. मागे काय घडलं हे विसरून मात्र पुढे काय करायचंय हे मात्र विष्णूला मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. यावेळेस पावलांचा वापर. ऑफ साईडला स्ट्रोक खेळायचा होता, चेंडू ऑन साईडला गेलाय. एक धाव तर कंप्लीट झाली, दुसरी धाव डोक्याची ठरू शकेल का. चांगली कॉलिंग राहिली आहे आणि त्याचं कारण बनले 2 धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना ह्या दोन्ही बॅटरला आपण पाहतोय. कॉलिंग खूप महत्वाची असते. एस नो वेट या 3 शब्दाला खूप महत्व असतोय आणि इथे मात्र समतोल साधता आला. 2 धावा इथे मात्र कंप्लीट झाल्यात. गोलंदाज आवेश पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर विष्णू भोईरच्या विरोधामध्ये. यावेळेस ऑन साईडला चेंडू 1 टप्प्याखेरीज निघून चाललाय स्क्वेअर क्षेत्रामधून सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता. धावसंख्या 4च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेले 25. यावेळेस चेंडूची अतली कडा होती, चायनीज कट म्हटलं जातं. एक सिंगल मिळालेलं विष्णू भोईरच्या खात्यामध्ये. धावसंख्या फलकावर पाहायला मिळते 26-26. पडझड झाल्यानंतर मात्र सावरताना आपण पाहतोय विष्णू भोईर आपल्या टीमला. गोलंदाज आवेश पुण्याच्या एकदा 3च्या विरोधामध्ये. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडूला अडवला गेलाय. एक धाव तर कंप्लीट झाले, फेकी चुकी झाली. त्या दरम्यान 2 धावा इथं मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने धावफलक 28-28.
पुढील दोन संघांना मी इन्व्हाइट करेन टॉस बॉक्स मध्ये. आई संतोष माता अनगाव टीमचा कॅप्टन आणि एनआर बोरपाडा टीमचा कॅप्टन आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये लगेच जोडायचा आहे. या इनिंगचा अंतिम चेंडू समोर असेल बॅटर जतीन. यावेळेस फटका मजबूत आहे, ताकद झोकली गेली आहे. इनिंगची समाप्ती केली आहे षटकारानं 6 धावा. समाप्ती झाली. पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या गेल्या 34 आई गावदेवी पारली टीमनं 35 धावांची आवश्यकता असेल विजयाकरिता आई गावदेवी वाघिवली टीमला. सुदामजी शेलार उपस्थित आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. अनिकेत दादांचे प्रिताशी आहेत, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. सुदामजी शेलारने विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. आई संतोष माता अनगाव विरुद्ध एनआर बोरपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. तिथे टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच आपण टॉस करत आहोत. आई संतोष माता अनगाव विपक्षात एनआर बोरपाडा. मोठी मॅच आपल्यास भेटीत येते. आजच्या दिवसातील तिसरी मॅच आई संतोष माता अनगाव विपक्षात एनआर बोरपाडा. एनआर बोरपाडा टीमचा कॅप्टन पोहोचला गेलाय. आई संतोष माता टीमचा कॅप्टन, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर त्वरित आपण यायचं आहे टॉस करण्याकरिता. आमचे समालोचक मित्र व्हॉइस ऑफ जीडीके मुनीजी पाटील हे जोडले गेलेत. स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. पोकलांनी असं भांगडा टाकला पोकलं मध्ये त्यांची फिरवली ना अनिकेत मागू बघा येऊन नशीब अनिकेत या इथं आई संतोषी माता अनगाव टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्याकरिता यायचं आहे. नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय पप्पू 11 नादिटने आयोजित स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक 2025 आणि अनिकेत शेलार शो. खरं तर या स्पर्धेला अनिकेत शेलार शो म्हणून ओळखलं जातं. आजच्या दिवसातून चालू असलेली मॅच क्रमांक आपण पाहतोय दुसरी आणि दुसऱ्या मॅचची सेकंड इनिंग आपण सध्या पाहतोय. एका बाजूने जर पाहिलं तर टीम पारिवली आहे, दुसऱ्या बाजूने वाघिवली संघ आहे.
धावफलकावरती धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर जोडला. 34-35 धावांचा आव्हान आहे. 35% काठावरती पास असंच म्हणावं लागेल. षटक क्रमांक पहिला घेऊन बॉलिंग ट्रॅकवर पारिवली संघाकडनं आपण बॉलर पाहतोय राकेश. 3 षटकांच्या आपण मॅचेस पाहतोय. राकेशला आणलंय गोलंदाजीवरती. स्ट्रायकर एंड वरती बॅटिंगला आपण पाहतोय आदेश आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती संकेत सागरत. बॉल तयार. हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर एकदा फळकावरती जोडली आणि एका धावेच्या मदतीने खातं उघडलं गेलंय. फळकावरती धाव आपण पाहतोय 1 या आकड्यावरती. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. 3 षटकांची मॅच पाहतोय त्यामुळे 35% काठावरती पास असंच म्हणावं लागेल. पाहावं लागेल. बघा अनगाव संघ आपण पहिला चेंडू फेकून झालाय आणि आपण अजून देखील उपस्थितीत नाहीये टॉस बॉक्स मध्ये. समोरचा संघाचा कॅप्टन आहे त्यामुळे टीम एनआर बोरपाडा बी संघाला टॉस आपण विजयी देत आहोत. कारण की ज्या पद्धतीने आलेत का चला टॉस साठी आलेत. सन्माननीय सुदामजी शेलार साहेबांना विनंती करतोय की आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एक मोठा फटका पाहायला मिळाला. फलकावरती धावा चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचला गेल्या 5 या आकड्यावरती. षटक पहिलं प्रगतीपथावरती. चेंडू पोहोचवा मैदानामध्ये. टॉस करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये. बोरपाडा टीमचे कॅप्टन आहेत. अनगाव संघाचे कॅप्टन आहेत. ओळख करून देऊयात. पहिल्यांदा नाण्याची एका बाजूने पपुईला नानीटने, दुसऱ्या बाजूने द अनिकेत शेलार शो. कॉलिंग कोण देणार आहे? एनआर बोरपाडा टीम कॉल. अनिकेत शेलार शो असा कॉल आहे आणि अनिकेत शेलार शो हे चाललंय. सो टॉस जिंकलाय. डिसिजन कळवा. क्षेत्ररक्षण. चला धाव फळकावरती धावा आतापर्यंत 5 आकड्यावरती. पहिला बॉलवरती एक सिंगल आली आणि त्यानंतर दुसऱ्याच बॉलवरती बघा सागरने मोठा फटका खेळून काढलाय. 4 धावा तिथे जमावल्यात. त्या फळकावरती जाऊन पोहोचला 5 आकड्यावरती. आव्हान फारसं मोठं देखील नाहीये आणि फारसं छोटं देखील नाहीये. त्यामुळे एक डिफेंडेबल स्कोर देखील आहे आणि इझिली चेस करणारा स्कोर देखील आहे. पण आता पाहावं लागेल बॉलिंग स्ट्रॉंग होते की काय. हा पहा पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केलाय. पाठीमागे क्षेत्ररक्षक नाहीयेत प्रोटेक्ट करण्याकरिता आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी 4 धावा. अजून एक चौकार येतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळाला आणि या 2 चौकारांच्या मदतीने धाव फळकावरती धावा वाढतात देखील. धाव फळकावरती जाऊन पोहोचला गेला 9 या आकड्यावरती. 2, 4, 1 सिंगल आतापर्यंतची परिस्थिती आपण पाहतोय आणि त्याच्याच मदतीने धाव फळकावरती धावा आतापर्यंत 9 आहेत. थोडे चेंजेस करावे लागतील राकेशला. हालाकी राकेश एक ताकदवान गोलंदाज आहे. त्याला ठाऊक आहे की अशा परिस्थितीमध्ये स्पेशली पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे बॉलिंग करायची आहे. तयार होता. हा वेगवान बॉल आहे. आता चांगला बॉल ऑप्शनचा बाहेर तितक्याच चांगल्या पद्धतीने कट केला होता पण इनफिल्डच्या आतमध्ये. मी म्हणेन की सगळं काही बॉलरच्या खात्यामध्ये होतं यावेळेस. कदाचित नॉन स्ट्रायकर एंडला रनआउटची संधी देखील निर्माण झाली असती पण लगातार 3 चौकार एका रो मध्ये जोडले गेले सागरच्या बॅटमधनं. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली होती. त्यानंतर 4, 4, 4 अशी परिस्थिती आतापर्यंत पाहिली आणि त्यानंतर धाव फळकावरती आपण धावा पाहतोय. टोटल जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 13 आकड्यावरती. षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग चालू आहे वाघिवली संघाकडनं. चांगली बॅटिंग करतात. पुन्हा बॉल तयार. ओ इथे पहा पुढे टाकलेला बॉल. त्यानंतर मिडॉनला बॉल अडवला जाईल. एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने धाव फळकावरती धाव वाढतीये देखील. धावा जाऊन पोहोचतात 14 आकड्यावर. अनगाव टीमचे कॅप्टन आणि बोरपाडा टीमचे कॅप्टन आपण आयोजकांपर्यंत जोडायचं आहे.
शेवटचा अंतिम बॉल, लास्ट बॉल. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत धाव फलकावरती धावा 14 धावा खर्च केल्यात. आता लास्ट बॉल आहे, शेवटच्या अंतिम बॉल मध्ये पाहूया काय येतं. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळायचं आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत यावेळेस. आता उचलतील बॉलला, फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि इझिली 2 धावा मिळतील. ओव्हरथ्रोच्या माध्यमातून तिसरी देखील येऊ शकली असती, पण 2च आहेत आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचतात. त्या म्हणजे 16 आकडावरती. चांगलं षटक म्हणता येईल. अगदी जर पाहिलं तर वाघिवली संघाच्या ज्या एक्सपेक्टेशन्स होत्या पॉवर प्ले मध्ये, ज्या पद्धतीने त्यांना धावेंची गरज होती, तशा प्रकारच्या धावा त्यांना मिळाल्यात. पण आता पहिल्या 6 चेंडूमध्ये जर पाहिलं तर 16 धावा बनवल्यात. 35चा टार्गेट आहे, त्यामुळे 12 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज आहे. अजून मॅच, मी म्हणेन की मॅच संपलेली तर नाहीये, पण त्यासाठी विकेट घेणं गरजेचं आहे. ज्या सुरुवातीला मी म्हणेन की आताची परिस्थिती आपण जी वाघिवली संघाची पाहतोय, कदाचित फिल्डिंग चांगली झाली असती तर ही परिस्थिती वेगळी असती. कारण की एक मिडॉनला तिकडे चौकार सोडला गेला, त्यानंतर जर पाहिलं तर कव्हर्सला एक चौकार सोडला गेला. आता शेवटच्या अंतिम बॉलवरती देखील आपण एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा दिला. रनआउटची संधी देखील होती, ती देखील गमावली. या सगळ्या गोष्टी जर कदाचित नियंत्रणामध्ये, कंट्रोलमध्ये ठेवल्या असता तर आताची परिस्थिती असते वेगळी. पण आता जे झालंय त्याच्यावरती चर्चा करून काही होणार नाही. अंगाव आणि बोरपणा पडली. धावफलकावरती धावा 16 आकडावरती. बॉल तयार होत आहे. थोडा ब्रेक थांबून आला बॉल. मोठा फटका मारायचा आधी मन बनवला होता जरूर, पण त्यानंतर थांबला बॉल. स्लो झाला टप्पा पडल्यानंतर आणि त्याच्याचमुळे हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा स्थगिती पाहताना 16 आकडावरती. पुन्हा एकदा लॉफ्ट केलंय ऑन साइडला. मोठा फटका खेळ बॉल आणि बॉल बॉन्ड लाईनच्या पलीकडे. धावा फलकावरती 6 आणि षटकाराच्या मदतीनं धावा वेगाने वाढतात, जाऊन पोहोचल्या 22 आकडावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही जरूर पाहू शकाल, पुढे टाकलेला बॉल अगदी बॅटचा फ्लो जिथे होता, बॅटचा स्विंग जिथे होता ना, तिथे एक्झॅक्टली लँड झाला आणि त्यानंतर उडवला बॉलला. फारसं काही केलं नाही. टायमिंग होतं, गॅप मध्ये बॉल होता, फ्लाइटेड बॉल गेला 6 धावांकरिता आणि षटकाराच्या मदतीनं 35च्या रन चेज मध्ये धाव फलकावरती आतापर्यंत आपण धावा पाहतोय त्या म्हणजे जाऊन पोहोचल्यात 22 आकडावरती. 2 चेंडू यश मात्रेने आतापर्यंत फेकून झालेत. पहिला डॉट, मग 6. पुढचा बॉल पुन्हा एकदा, अजून एक धमाका. तांबडी चांबडी चमकते उन्हात. अठ्ठावीस धावा झाला फळकावरती. सुरुवातीच्या पहिल्या षटकापासून, या पहिल्या बॉल पासून आपण पाहतोय की टीम वाघिवली संघ फार वेगाने धावा बनवायला सुरुवात करतात. पाकफुटवरती नाहीच आहेत ते. सुरुवातीपासून त्याने समोरच्या संघावरती दबाव टाकायचाच प्रयत्न केला आणि तेच पाहिलंय. चांगली बॅटिंग करतायत. या सीझन मध्ये वाघिवली संघ एका पॉझिटिव्ह माइंडसेटने दिसतात तुम्हाला खेळताना. 9 मध्ये 7 बनवायचे आहेत. आता चेंडू जास्त, धावा कमी, अशी परिस्थिती राहिली. यश मात्र पुन्हा तयार होत आहे. अजून एक लॉफ केला बॉल. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे तिकडे. जजमेंट नाही जमलं, बॉल निघून गेलाय. एका टप्प्या अखेरीस डोक्यावरनं धावा 4 आणि चौकाराने. आता तर परिस्थिती अगदी सोपीच होऊन राहिली आहे, कारण की विजयाकरिता आता धावा बाकी राहत आहेत, त्या म्हणजे 3.
बघा विजयाकरिता आता 3 धावांची गरज आहे. बॉल तयार, पुन्हा एकदा बॅटच्या अगदी कडेला लागला बॉल. एकच जांब येईल या वेळेस आणि एका धावेच्या मदतीने धावफळकावरती धावा आपण पाहतोय जाऊन पोहोचला 33 आकडावरती. विजयाकरिता 2 धावांची गरज आहे. दोन्ही एंडने धावा चांगल्या बनवल्या. खरं तर स्पेशली मी कौतुक करेन सागरचं आणि ॲज वेल ॲज आकाशचं देखील कौतुक करावं लागेल. त्याने देखील साथ खूप चांगली दिली. असं नाहीये की त्यांना फार डॉट बॉल फेस केलेत किंवा एका साईडने बॅटिंग असताना एकदम डाऊन केली असं नाही आहे. त्याने सागरला साथ चांगली दिली आकाशने. चला 2 धावेची गरज आहे. यश मात्रे पुन्हा तयार. स्विंग अँड मिस. डॉट बॉल येईल की काय? हो डॉट बॉल जरूर येईल, पण अंपायरचा इशारा येतोय की 22च्या स्वरूपामध्ये एक धाव आणि एका धावेच्या मदतीनं धावफळकावरती धाव वाढते देखील. धाव जाऊन पोहोचली गेली 34. समांतर जाऊन पोहोचलाय स्कोर 34 धावांवरती आहे. 2 षटक समाप्त झाले. 6 चेंडू एका धावेची गरज आहे विजयाकरिता. आणि बॉलिंग ट्रॅकवरती आता बॉलर आपण पाहतोय जतीन. या सीझन मध्ये पारिवली टीम आपण पाहतोय की तितक्या ताकदीची दिसत नाहीये. या सीझन मध्ये कुठेतरी ते डगमगतात. मग फिल्डिंग मध्ये म्हणा, बॉलिंग मी म्हणेन की ठीकठाक चालू आहे. बॅटिंग मध्ये देखील थोडा सुधारणा करणं गरजेचं आहे. लास्ट सीझनला जी पारिवली टीम आपण पाहिली होती मागच्या हंगामामध्ये, ती पारिवली टीम आणि या पारिवली टीममध्ये भरपूर फरक दिसतो या सीझनमध्ये. सो मी एवढंच म्हणेन की तुम्हाला पुन्हा पारिवली संघाला कमबॅक करावं लागेल जर या पटलावरती या स्पर्धेमध्ये या टुर्नामेंट्समध्ये टिकून राहायचं आहे.